या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। नको कितने को बोलते हैं? वो 5 रुपये कोणच देत नाही तू फुकटच जात तिथं 1 रुपयाला एक तर हां 10 रुपये एक प्लेट हां हां किती 15 रुपयाला एक प्लेट पाणीपुरी 15 रुपयाला एक सुसला चहा हां कांदे सुसला चहा पाणीपुरी किती रुपयाला? 20 रुपये प्लेट जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मराठी येथे बालमेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे। आठवडे बाजाराचे या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे। जर यामधून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने या ठिकाणी बालमेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे। जर पाहिलं तर अतिशय मोठ्या संख्येने या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत त्यांनी आपापले साहित्य या ठिकाणी विक्रीसाठी आणलेले आहेत। कोणी ढोकळा आणलेला असेल, कोणी सेव आणलेली असेल, कोणी भजी आणलेली असेल। या ठिकाणी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी साहित्य आणलेले आहे। तर जर पाहिलं तरी विद्यार्थ्यांना
विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना आणि विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी बाल मेळाव्याचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने आयोजन करण्यात आलेले आहे। या बाल मेळाव्यासाठी पालकांसमेत विद्यार्थ्यांनी आपली मोठी हजेरी लावलेली आहे। विद्यार्थ्यांनी विक्रीसाठी फळभाज्याबरोबरच खाद्यपदार्थांचे सुद्धा या ठिकाणी विक्रीसाठी ठेवलेले आहेत। अतिशय आनंदी वातावरणामध्ये हा बालमेळावा या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे। जर पाहिलं तरी आपण काही विद्यार्थी आपल्या समेत आहेत, अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊ। कारण पाहिलं तरी अतिशय सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या व्यावहारिक ज्ञानाच्या दृष्टिकोनातून हा जो जिल्हा परिषद शाळेच्या वतीने जो हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे अतिशय सुप्त मानला जात आहे। नेमके विद्यार्थ्यांची काय भावना आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। बाळा, तुझं नाव सांग। माझे नाव विराज गणेश गुले आहे। मी कांदे आणि चहा आणि सुशीला विकत आहे। माझी विक्री 15 रुपये झाली आहे। हे पैसे काय करणार आहात? माझ्या आई वडिलांना देणार आहे। आता हे जे कांद्याचे पिशे हे किती रुपयाला आहे? एक 15 रुपये, एक 20 रुपये आणि एक 5 रुपये लेख आहे। बरं, आता आणखी काय काय विक्रीसाठी ठेवलं? मी चहा आणि सुशीला विकण्यासाठी ठेवलो। चहाची किती विक्री झाली? चहाची एक 5 रुपये विक्री झाली। कसं वाटतं शाळेत आनंद मेळावा साजरा होत आहे? मला आनंद वाटतोय। शाळेत एकदम जर पाहिले तर विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा आनंद दिसत आहे। आणखी काही विद्यार्थी आहेत, काही ढोकळा आणलेले दिसत आहेत। जर काही विद्यार्थ्यांनी पाणीपुरी सुद्धा लावलेली आहे। हा संपूर्ण जो जर हे आनंद मेळाव्यामध्ये जर पाहायला गेले तर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसत आहे। जर आपण आणि अतिशय एक या ठिकाणी बाजारचे स्वरूप आल्याचे चित्र जिल्हा परिषदला आलेलं आहे। जर पाहिले तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनी मोठे विद्यार्थ्यांसमोर पालकांनी सुद्धा गर्दी केलेली आहे। बघू आणखी काय। दादा, तुझं नाव? माझे नाव संकल्प विकास चव्हाण आहे। मी इयत्ता 7वीत शिकत आहे। आज मी पाणीपुरी विकायला आणलो आहे। माझी पाणीपुरी 20 रुपये प्लेट आहे। आतापर्यंत किती विक्री केलं तू? मी आतापर्यंत 250 रुपयाची विक्री केलो आहे। कसं वाटतं हे आनंद मेळावा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे? मला खूप छान वाटत आहे। दरवर्षी घ्यावंच वाटतंय का? हो, आता तू 250 रुपयाची विक्री केलेली आहे, पैसे नेमकं देणार कोणाला? मी सासवणार आहे। काय करणार आहे? सासून पप्पांना देणार का मम्मींना? पप्पांना। पालकांनी प्रतिसाद दिलेला आहे। जर पाहिले तरी काही खरेदी विक्रीसाठी महिला वर्ग सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत। नेमकं काय त्यांच्या भावना आहेत अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। आपलं नाव सांगा। माझं नाव आहे पूजा राजकुमार शिंदे। मी इथे मनगोळी जिल्हा परिषद शाळेमध्ये आलेले आहे। इथं बालमेळावा भरलेला आहे। तर इथे मुलांनी खूप छान सगळं म्हणजे पद्धतीने कोणी सुसला आणलेला आहे, कोणी पाणीपुरी, अशा पद्धतीने सगळे खाऊ पदार्थ ज्यांच्याकडे ज्यांना जसं होईल तसं त्यांनी त्यांच्या पद्धतीने खायला वगैरे घेऊन आले। तर टेस्ट पण खूप छान आहे आणि मला वाटतं की मुलांनी असंच काहीतरी वेगवेगळं त्यांना ऍक्टिव्हिटीज वगैरे शिकायला किंवा आपण कसं हे करतो की सेलिंग कसं असतं, काय कस्टमरशी कसं देवाणघेवाण घ्यायची, हे सगळं त्यामुळे मुलांना शिकायला भेटतं ते आणि खूप छान वाटलंय मला। कारण या बाल मेळाव्यामध्ये तुमचं बालपण आठवलं का? हो, खूप छान। पण आमच्या वेळेस असं काही ऍक्टिव्हिटीज नव्हत्या स्कूलमध्ये तेव्हा, पण हे सगळं बघून मला खूप छान वाटतंय। तर काही जर पाहिले तरी महिला वर्गाने सुद्धा मोठी गर्दी केलेली होती। अतिशय सुंदर असा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षकाने हा जो उपक्रम राबवण्यात आलेला आहे। कारण प्रत्येक शाळेने अशा प्रकारे उपक्रम राबवण्यात यावे असे काही पालकांचं सुद्धा मत या ठिकाणी लोकप्रधानच्या माध्यमातून व्यक्त केलेले आहे। कॅमेरामॅन सुद्राक्ष सर्जेसह मी नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, मनगोळी। मटन, चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियाँ। पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ। मटन मध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियाँ स्पेशल मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला। चिकन मध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियाँ चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध। खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध। स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ। आमचा पत्ता हॉटेल बडे मियाँ, विजापूर वेस्ट, सोलापूर।